आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीलाच एक मोठी बातमी हाती येते। भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे। कलेक्शन मास्टर कोण होतं असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे। नारायण राणे यांची ठाकरेंवर जी टीका आहे ती अत्यंत जहरी आहे। त्यांनी नाव सुद्धा आपल्याकडे असल्याचं म्हटलंय। ठाकरे यांच्याकडे कोण खोके घेऊन जात होतं याची माहिती माझ्याकडे आहे। एवढंच नाही तर कोरोनाच्या औषध टेंडरमध्ये सुद्धा पैसे घेतलेत, अशा प्रकारचा थेट आरोप नारायण राणे यांनी ठाकरे यांच्यावर केलाय। त्याही पलीकडे जाऊन खेडला घेतलेली उद्धव ठाकरे यांची 2 दिवसांपूर्वीची जाहीर सभा ही मॅनेज केलेली होती, असा दावा सुद्धा नारायण राणे यांनी केला आहे। खोके कोणी जमवले असतील तर आम्हाला विचारा, एकनाथच्या टीमला विचारा आणि माझ्या टीमला विचारा। किती किती कोणी किनी पोचवले, उद्धवच्या हातात दिले। खोके कलेक्शन मास्टर उद्धव ठाकरे आहे। 2.5 वर्षात तर त्यांनी एकमेव काम केलं, खोके छळलं, शोषण केलं कोरोनातल्या रुग्णांचं। औषधाच्या टेंडरमध्ये पण पैसे घेतले। काय बोलतो तो? खोके बोलायचा अधिकार आहे? उद्धव ठाकरेंची ताकदच नाही, मंत्रालयात यायची ताकद नव्हती तर महाराष्ट्रभर पिंजून काढणार शक्य आहे का? आणि तुम्ही कशी बातमी देता हो? उद्धव ठाकरेचा घणाघात, अरे कसं बोलतो, त्रास होतो त्यांना। 20 पावलं चालू शकाल आणि घणाघात, वाघ बीग दाखवायचा। अरे कशाला? ते वय नाही राहिलं आणि वयात पण तेव्हा काय करू शकले नाही हो। समिती समोर हा विषय आहे, समिती समोर विषय आहे। तो जे बोलला ते रेकॉर्डवर आहे। आता पळवाट काढून काही उपयोग नाही। त्या बोललेल्या ते शब्द आहेत ते जे वापरले आहेत ज्यांच्यासाठी, ते नियमात चाकोरीत बसत नाहीत आणि म्हणून त्यांच्यावर तो खटला दाखल केला आणि केस चालू आहे। तर त्यामुळे आता तारखा मागणं हे म्हणते की काय दुसरं पळवाट काढण्यापलीकडे। तिकडे एप्रिल ते मे महिन्यात महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीर सभा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी होणार आहेत। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीर सभा होतील। महाविकास आघाडीच्या वतीने हे जाहीर करण्यात आलंय। एवढंच नाही तर या सभेला स्वतः उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातले विधानसभेतले विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार आणि आघाडीतले अन्यही प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। येत्या 19 मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडच्या गोळीबार मैदान इथे जाहीर सभा होणार आहे। या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। 19 मार्चला संध्याकाळी 5 वाजता ही जाहीर सभा होईल। उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये सभा घेऊन स्थानिक आमदार योगेश कदम आणि रामदास कदम यांना लक्ष्य केलं होतं, एक प्रकारे खुलं आव्हान दिलं होतं। उद्धव ठाकरे यांच्या या सभेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः खेडमध्ये त्याच गोळीबार मैदानात जाऊन जाहीर सभा घेणार आहेत। राज्यामध्ये अग्रगण्य असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झालेत। कर्डिले यांना 10 मतं तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना 9 मतं मिळाली, तर 1 मत बाद झालं। जिल्हा बँकेच्या निवडीमध्ये विखे पितापुत्रांची खेळी यशस्वी झाल्यानं अजित पवार यांना नगरच्या राजकारणामध्ये पुन्हा धक्का बसल्याची चर्चा आहे। अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन उदय शेळके यांच्या निधनानंतर बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। मंगळवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी एक मॅरेथॉन बैठक सुद्धा घेतली होती। या बैठकीत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना अध्यक्षपद देण्याचं ठरलं। महाविकास आघाडीकडे बहुमत असल्यानं घुले यांचा विजय निश्चित मानला जात होता। मात्र ऐन वेळेला राज्याचे
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे यांच्या खेळीमुळे भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे विजयी झाले आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांना 9 तर शिवाजी कर्डिले यांना 10 मतं मिळाली। अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात आजही विखे पॅटर्न चालतो यावर शिक्कामोर्तब झाल्याचं आता बोललं जात आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील आणि मला 10 मतं दिले, ह्या मतदाराचे मनापासून सगळ्यांचे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आभार मानतो। परंतु आता माझ्यावर फार मोठी जबाबदारी आज पडली ही मी सुद्धा मान्य करण्याचं काम करतो। भारतीय जनता पक्षासोबत निवडणूक लढवल्या, मात्र सत्तेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली तो संधीसाधूपणा नाही का, असा प्रश्न केलाय महसूल मंत्री आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी। त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली। राऊत हे कोंबड्याप्रमाणे आपल्या मालकाला खुश करण्यासाठी दररोज उठून प्रतिक्रिया देत असतात, अशी खरपूस टीकाही त्यांनी केली। मला इथं तर आश्चर्य वाटलं काल त्या भाषणामध्ये की संधी साधू लोक बाजूला गेली। म्हणजे ज्यांनी भारतीय जनता पक्षावर निवडणुका लढवल्या त्यांनी मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीला नेऊन आपली शिवसेना बांधून टाकली दावणीला। म्हणजे ते संधी साधूपणा तो नाही आहे, ते पुण्याचं काम तुम्ही केलं असं मला म्हणायचं का? म्हणजे तुम्ही संधी साधूपणा कोण करताय? मला वाटतं ही आता भाषणातून अशा प्रकारे आपल्या स्वतःवरच शिंतोडे उडवण्याचं काम ते करतायत। संजय राऊताबद्दल काय प्रतिक्रिया देणार? एक नोकर माणूस येतो सामन्यामध्ये काम करणारा, जसा रोज सकाळी कोंबडा आवरतो उठल्यावर, तसं त्याचं कामच आहे मालकाला मालकाला उठवायचं, मालकाला सावध करायचं। मला वाटतं ते सध्या त्या भूमिकेत आहे, त्यामुळे त्यांनी काय बोलावं, काय बडबड करावी, राज्यातली जनता आता आहे त्यांची दखल घेत नाही। त्या दखल पात्र सध्या ते पात्र झालेले राज्यामध्ये। खासदार धैर्यशील माने यांची गाडी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रोखली आणि यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली। साहेब गद्दारी का केली असं म्हणत खासदार धैर्यशील माने यांना इथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला। हातकणंगले तालुक्यातील चंदूर इथली ही घटना आहे। बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखलं आणि बळाचा वापर करत या सगळ्यांना बाजूला केलं। ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येनं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा 5 दिवस आदिवासी बांधवांच्या सोबत होळी साजरी करतायत। होळीच्या निमित्तानं मेळघाटातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन राणा दाम्पत्यानं आदिवासी बांधवांना होळीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळेला मेळघाटात आमदार रवी राणा यांनी बैलगाडी सुद्धा चालवली। बैलगाडी हाकत असल्याचा त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। अमेरिकेच्या वाणिज्य सचिव जीना रायमोंडो ब्रज यांनी ब्रज की होलीच्या ट्यूनवर ताल धरला। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या होळीच्या उत्सवात अमेरिकेच्या वाणिज्य सचिव सहभागी झाल्या होत्या। महावितरणनं 1 एप्रिलपासून वीज दरामध्ये 37% घसघशीत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलाय। कंपनीला सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणात अदानी पॉवर, GMR, वरोरा यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला। न्यायालयानं महावितरणला हजारो कोटींचा दंड भरण्याचे सुद्धा निर्देश दिले आहेत। कंपनी वीज दरात आणखीन वाढ करून या दंडाची भरपाई ग्राहकांच्याकडूनच करणार आहे। त्यामुळे या उन्हाळ्यात वीज दरात मोठी वाढ होणार हे जवळपास निश्चित झालंय। वळूयात पुढच्या काही बातम्यांच्याकडे। यंदा राज्यभरातल्या सर्वदूर जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होईल अशा प्रकारचा अंदाज आहे। एकट्या नागपूर महानगराचा जर का विचार केला तर नागपूर महापालिकेकडून यावर एक ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे।
यामध्ये विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका सध्या घेतल्या जात आहेत आणि विविध उपाययोजनांच्या अनुषंगानं मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी काही महत्त्वपूर्ण सूचनाही दिल्या आहेत. हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा अंदाज किमान आठवडाभर पूर्वी मिळाल्यास त्यावर अधिक सक्षमपणे उपाययोजना करता येईल असं मनपा आयुक्तांनी म्हटलंय. आरोग्य विभागामार्फत ORS ड्रिंक लोकांना सुलभ रीतीने सगळ्या ठिकाणी उपलब्ध होईल त्यासाठी एक छोटासा योजना आपण करणार आहोत. त्याच्यातून जो डिहायड्रेशनचं प्रमाण कमीत कमी होईल असा प्रकारचा एक अंदाज आहे. ट्रॅफिक सिग्नल राहतील त्या ठिकाणी शेड नेट्सच्या व्यवस्था कुठे लागेल त्याच्या आता इयरमार्क करायला आपण सूचना दिलेली आहे. या व्यतिरिक्त उन्हाच्या इंटेन्सिटीप्रमाणे आपण आपला गार्डनसुद्धा उन्हाळ्यामध्ये संपूर्ण वेळामध्ये दिवसभर एंटायर डे ओपन करून ठेवण्यासाठी सूचना दिलेल्या आहे. वळूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. ठाण्यामध्ये 10वीच्या पेपरला पोहोचायला उशीर झाल्यानं विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्यास नकार देण्यात आला. यानंतर विद्यार्थी शाळेबाहेरच बसून राहिला. परीक्षेला येत असताना त्याच्या वडिलांचा अपघात झाला. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचायला उशीर झाला होता. मात्र उशीर झाल्यानं शाळेच्या व्यवस्थापनानं त्याला परीक्षेला बसायला स्पष्टपणे नकार दिला. लवकर निघालेलं पेपरसाठी. नंतर मी पप्पांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिकडून पप्पा नाईट करतात ना वन विभागमध्ये, तर तिथून आम्ही निघालो आणि कोपरी बीचला पप्पांचा ॲक्सिडेंट झाला. त्यामुळे भरपूर लागल्यामुळे मी सिद्धार्थनगरला बोर्डा डॉक्टरकडे नेलं. गाडी पण स्टार्ट नव्हती होत. तिथेच वेळ गेला आमचा अर्धा. मग इथून मी ड्रेसिंग करून घरी नेलं पप्पांना आणि पप्पांना घरी नेल्याबरोबर मी आकाशा मला फोन केला की मला पेपराला जायचं लेट झाला आहे भरपूर. मग आकाशा माझ्यासोबत आला. आम्ही 12 वाजता इथं आलो पण ते आतमध्ये घेतलं नव्हतं आम्हाला. पुण्यामध्ये रील्स बाजांनी एका महिलेचा बळी घेतलाय. रील्स बनवताना स्कूटीनं दिलेल्या धडकेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तस्लिमा पठाण असं या महिलेचं नाव आहे. आयान आणि झायद हे दोघेही जण बाईकवर स्टंट करत काही रील्स बनवत होते. तर तस्लिमा पठाण या रस्त्यावर दुचाकीवरून घरी जात होत्या. त्याच वेळेला आयाननं तस्लिमा पठाण यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत पठाण खालती पडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार घडताच या दोन्ही मुलांनी इथून पळ काढला. या प्रकरणी दोघाही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत. पुण्याच्या तालमीमध्ये सराव करताना पहिलवान स्वप्नील पाडाळे याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. पुण्यातील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात सराव करत असताना या पहिलवानाचा मृत्यू झाला. कुस्तीच्या मैदानात सपाट्या मारत असताना त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि लाल मातीतच स्वप्नीलनं अखेरचा श्वास घेतला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं. सामूहिक बलात्काराची पोलीस स्थानकात तक्रार केल्याच्या रागातून आरोपींनी पीडित मुलीवर खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली. 5 मार्चला 12वीचा पेपर लिहून घरी परतत असताना अक्षय माने आणि नामदेव दळवी या नराधमांनी बलात्कार केला होता. पीडितेनं या बलात्कार प्रकरणाची बार्शी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. याचा राग मनात धरून अक्षय आणि नामदेवनं तिच्यावर कोयता आणि सत्तूरनं हल्ला केला. या हल्ल्यात पीडितेच्या हाताची बोटं तुटली आहेत. या प्रकरणी पोलीस स्थानकात या दोन्ही नराधमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फलटणमध्ये मिरेवाडी रस्त्याच्या आणि एका बांधकाम सुरू असलेल्या घराच्या दरम्यान 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीनंतर एका गटानं दुसऱ्या गटाचं घर, गाडी आणि जनावरांचा गोठा पेटवला तर एका गटानं नव्यानं बांधलेलं घर तोडलं. या सगळ्या राड्यात दोन्ही गटाचे किमान 10 जण जखमी झाले. या राड्याप्रकरणी लोळंद पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून 42 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. महिला प्रवाशांच्या मागण्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ जागतिक महिला दिनी मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकावर महिला रेल्वे प्रवाशांनी आंदोलन केलं. काळ्या फिती लावून प्रवास करत रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यासोबत संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथे थांबूया. थोड्याच वेळात
व्हायरल व्हिडिओज घेऊन येते माझी सहकारी सुवर्णा.